खालापूर तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी, प्रचाराला मतदारांचा वाढता प्रतिसाद। चौक राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यात सुद्धा निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या 5 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असल्याने महायुतीचा प्रचाराचा जोर धरताना दिसत आहे। नगर परिषद व महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीने अनेक ठिकाणी विजय मिळवला असल्याने चौक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीत देखील महायुतीचा विजय होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। चौक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे। एकीकडे महायुती तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडी अशी लढत पाहण्यास मिळत आहे। खालापूर तालुक्यात चौक, वासंबे, सावरोली, आतकरगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत। चौक जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार संगीता विजय निरगुडा, चौक पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार अरुणा रमेश पारधी, तर हालखुर्द पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रितेश बळीराम जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीची मोठी ताकद पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी भावना व्यक्त केली जात आहे। विकास कामांच्या जोरावर चौक जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार संगीता विजय निरगुडा, चौक पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार अरुणा रमेश पारधी व हालखुर्द पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रितेश बळीराम जाधव यांच्यासह हे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणार असा विश्वास महायुतीचे प्रवीण मोरे, गणेश कदम यांनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम थोंबरे, माजी सरपंच राजू मोरे, उपसरपंच पूजा हातमुडे, सदस्य ऋषिली पोळेकर, शहर अध्यक्ष गणेश कदम, गणेश मुकादम, जगदीश हातमुडे, माजी उपसरपंच सचिन मते, विनोद भोईर, मोहन मुकादम, प्रसाद देसाई, सुनील गायकवाड, विजय निरगुडा, सूत्रसंचालन सुदेश महागावकर, कीर्ती शाह, उपसरपंच सचिन साखरे, राजन गावडे यांसह माहितीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा निवडणुका आपल्या तालुक्यात सुरू आहेत। आपण आपल्या चौक भागातून 3 उमेदवार दिलेत। येणारी निवडणूक आपण कशा प्रकारे पाहताय? येणारी निवडणूक ही आम्ही पूर्ण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुती आहे। या युतीच्या माध्यमातून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा सरकार, युतीचा सरकार आहे आमच्या। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI युतीचं सरकार आहे आमच्या। या महाराष्ट्रामध्ये झालेला आता निवडणुका पाहिल्या तुम्ही तर आम्ही नगर परिषद आणि नगरपालिकेमध्ये आम्हाला जो भरघोस विजय प्राप्त झाला आहे त्या आम्ही सर्व या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढलेलो आहे। आज तुम्ही इथंशी पाहता चौकसारख्या आमच्या शहरामध्ये आज समोर जो रस्ता आहे मुंबई पुणे आज ना हवे हा महेश शेठ पालटी साहेब इथले आमदार स्थानिक कार्यसम्राट यांच्या माध्यमातून झालेला आहे। इथे प्रमोदनकर ठाकरे नाट्यगृह एक मोठं काम चालू आहे। चौक ग्रामीण रुग्णालय साहेबांनी आता परत 2 कोटीचा निधी तिथं देऊन जो पहिल्याचा ग्रामीण रुग्णालय होता आणि आताचा ग्रामीण रुग्णालय आता त्या सुखसुविधा तिथं भेटतात, त्यामुळं नागरिक विकासाला मत देतात। आम्ही आज जो भारतीय जनता पार्टी घरोघरी जाणार आहेत ते विकासाच्या मुद्द्यावर जाणार आहोत। आम्ही आता आमचा चौकचा तलाव आहे सुशोभीकरणासाठी 3.5 लाख रुपये 3.5 कोटीचा निधी पहिल्यांदा या चौक शहरासाठी 8 कोटीचा निधी देणारा पहिला स्थानिक आमदार इथे असेल तर महेश शेठ पालटी साहेब असतील, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। या विकास कामांच्या जोरावरच आता प्रत्येक वाडीत गेलो, कुठल्या खेड्यात गेलो, प्रत्येक गावात आमचा भारतीय जनता पार्टीचा काम आहे। या कामाच्या जीवावरच आम्ही विकासाच्या कामाच्या जीवावरच आम्ही मतं मागणार आहोत आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाणार आहोत। महायुती अशी खरी लढत आहे, लढत पाहण्यास मिळणार आहे। आपण येणारी जी निवडणूक आहे त्याची रणनीती काय असणार आहे आणि आपले जे उमेदवार आहेत त्यांची नावं घेऊन त्यांची नावं घोषित करा आणि याला कोल कसा असला आपल्याकडे? चौक जिल्हा परिषद वार्ड
ह्या वार्डातून 3 वेळा प्रतिनिधित्व केलेले आमचे मोतीराम शेठ ठोंबरे आज आमच्या बरोबर आहेत, सोबत आहेत. हा, त्यांनी गेल्या वेळी तो भरघोस मताने जे आत्ता परत 3 वेळा इथं विजय प्राप्त केलेला आहे. आणि हा चौक हा भारतीय जनता पार्टीचा मालकीला आहे. आता जी विधानसभा झाली, या विधानसभेमधून पण इथले स्थानिक आमदार आता जे महेश बाजे आहेत त्यांना इथून चांगल्या प्रकारे मतधिक्य भेटलेले आहेत. आणि आमच्या ह्या उमेदवार आहेत संगीता विजय निरगुडा आणि सुगंधा रमेश पारधी पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. इथली पंचायत समिती आम्ही गेल्या वेळेपेक्षा पण चांगल्या मतधिक्याने निवडून आणणार आणि जिल्हा परिषद पण ज्या मतधिक्याने निवडून आली होती त्या मतधिक्याने आम्ही निवडून आणतो. अजून बोलणार आहे, निवडणूक आहे, आपण आपल्या मतदारसंघातील मतदारांना नेमकं काय आवाहन कराल? आजचं आम्ही जे भोग असलेल्या जिल्हा परिषदला सामोरे जात आहोत आणि महाविकास आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टी, शिंदेची शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आठवलेकर अशी आमची ही तशी केंद्रामध्ये ही महायुती आहे. राज्यात देवेंद्रजींचं सरकार आणि केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार यांचा जो अजेंडा आहे की जो विकासाला जो आम्ही प्राधान्य दिलेला आहे. आज चौकमध्ये जे आज आपण सुसज्ज रस्ते बघतो, नाना नंदींचा जो बगीचा आहे त्या बगीच्यासाठी सुद्धा ही तर 4 कोटी रुपये निधी आमदार महेश बाजे साहेबांनी दिलेला आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे आमच्या जिल्हा परिषद सदस्य मोतीरामजी ठोंबरे साहेब यांच्या प्रयत्नाने जे शिवस्मारक तिथं जे होतं आहे चौकमध्ये भव्य दिलं असतं आणि ह्या चौक विभागामधून आमचे जे उमेदवार आहेत त्या जिल्हा परिषदला संगीता निरगुडा आणि पंचायत समितीला अरुणा पारधी अशा दोन्ही आमच्या महिला उमेदवार आहेत. आणि ही चौकची पंचायत समिती, ह्या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या 5 तारखेला इथले मतदार आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहेत आणि त्या 5 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना विकासाच्यासाठी ही जनता, इथली चौकची जनता ही सुसज्ज आणि सुसज्ज अशी जनता आहे आणि ही जनता त्यांना भरघोस मताने निवडून देईल. विकासाला प्राधान्य आहे. आज आमच्या इकडे खूप प्रमाणात चौक पंचायत समिती आदिवासी भाग आहे. प्रत्येक आदिवासी भागामध्ये माननीय आमदार ह्या उरण विधानसभेचे जे महेश बाजे साहेब आहेत यांनी प्रत्येक गावागावामध्ये कामाचा झंझावात जो केलेला आहे त्या झंझावाताची पोचपावती इथली जनता, इथले सुजाण नागरिक आम्हाला भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने या महायुतीच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताने पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषद हे आमचे दोन्ही उमेदवार हे चांगल्या मताने निवडून येतील याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये देखील मात्र शंका नाही. अजून आहे ते लढवणार आहात. आपले जे 3 उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे आहेत, येणाऱ्या काळामध्ये काय काय कामाची अपेक्षा आहे आपल्याकडनं त्यांच्याकडनं? येणाऱ्या ह्याच्यामध्ये आमचा एक अजेंडा आहे की आमच्या प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये आमचा प्रत्येक आदिवासी बांधव हा त्याला त्याच्या घरापासून वंचित ठेवणार नाही हा आमचा अजेंडा आहे की त्यांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. ह्या बाबतीत आमचा आमदार साहेबांचं जो वचननामा आहे आणि प्रत्येक भाषणामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं आहे का माझ्या प्रत्येक टोकाच्या प्रत्येक आदिवासी बांधवाला त्याला त्याचं चांगलं राहणारं घर हे मिळालंच पाहिजे. जर आपलं सरकार आहे, या सरकारमध्ये बोलतो की आमचं सरकार आहे आणि ह्या सरकारपासून त्यांना तो लाभ भेटलाच पाहिजे तरच आपण ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकतो. तर त्या लोकांनी आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे या आदिवासी बांधवांनी. त्यांच्यासाठी ही घरकुल योजना ही 100% पूर्ण करणार हा आमचा अजेंडा आहे. जिथे जिथे वाड्या वस्तींवर जिथं जिथं पाण्याच्या काही समस्या असतील, रस्त्यांच्या समस्या असतील, हा आमचा प्रमुख अजेंडा असतो. आणि जिथं आमचं एक कलोते मोकाशी आमची ग्रामपंचायत आहे, ह्या कलोते मोकाशीमध्ये आमदार साहेबांनी आणि मोतीरामजी ठोंबरे साहेब यांच्या सहकार्याने तिथे आदिवासी आमच्या जी बांधवांची मुलं आहेत ही खालापूरला कमीत कमी 4 किलोमीटर जाऊन पायी प्रवास करायची. तिथे आदिवासींसाठी स्वखर्चाने तिथे बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या बसमधून ती मुलं प्रत्येक
आठवड्यातून 6 दिवस त्या बसने खालापूरमध्ये प्रवास करतायत हा आमचा विकासाचा अजेंडा आहे. थँक्यू. विकास आघाडीचा वंदे आमदार माहितवाली साहेबांचा आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेबांचा